बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या मी सोलापूर शहरातील विष्णू मिल मैदानात म्हणजेच अर्थातच मर्याई चौकाजवळच्या एक्झिबिशन ग्राउंड वरती उभा आहे। अवघ्या काही मिनिटातच राहुल गांधी जे आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते ते या इथं येणार आहेत, त्यांची सभा होणार आहे। सध्या अमरावतीची सभा संपली असून ते लातूरकडे मार्गस्थ झाले आहेत, काही मिनिटातच ते इथं येतील। तत्पूर्वी आपण पाहू शकता की इथं कशा पद्धतीने राहुल गांधींच्या सभेला जे आहे ती पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सध्या सोलापूरचं आजचं तापमान जे आहे ते 40 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवण्यात येत आहे। अशा उन्हात सुद्धा, कडक उन्हात सुद्धा सोलापूर शहरात खास काँग्रेसचे जे लोक आहेत, काँग्रेस समर्थक आहेत, ते इथं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या उन्हात सुद्धा ते जिद्दीनं आपल्या राष्ट्रीय नेता असलेल्या राहुल गांधीला पाहण्यासाठी, त्यांची सभा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी त्यांना इथं आलेले आहेत। आपण जाणून घेऊया काही लोकांकडून की त्यांचं मत कोणाला जाणार आहे यंदा सोलापूर आणि माडाचं। काका, कुठून आलात तुम्ही? पंढरपूर तालुक्यात तावशेगाव आहे, तावशेगावून आलो या। अच्छा, काय म्हणताय सध्याची म्हणजे परिस्थिती आपली लोकसभा निवडणुकीची? ह्या राहुल गांधीच्या जे पार्टीला मत आपलं द्यायची इच्छा आहे। काय इच्छा झाली अशी? अहो काय ते काय आज मोदीनं नुसतं राम राम म्हणून चालतंय का? मोदी सरकार आहे, सगळं कमी म्हणतात 18% जीएसटी लावते, मुलकाच्या किमती गगनाला भिडवल्या त्यांना। म्हणून आपण वर्षात महागाई झाली ना, एवढी 10 वर्षात महागाई झाली। काय झाली नेमकी महागाई? काय शेतीचं खत किती रुपयाला होतं 10 वर्षापूर्वी? सोनं किती रुपयाला होतं 10 वर्षापूर्वी? उत्पन्न वाढलं का शेतकऱ्यांचं? काय शेत होते काय आता बोलू नये मीडियावरती। आणि 10 वर्ष काय वाढले तिथे? 10 वर्षामध्ये सोलापूर 70 वर्ष लागले महागाई वाढायला, तेवढं 10 वर्षामध्ये घेऊन 10 आले। वर्षामध्ये सोलापूरच्या सिटीचा पाण्याचा प्रश्न, रोजगार, बेरोजगारी, कंपन्या, एकही अन्य त्यांनी कामले शेतकऱ्याला 15 लाख रुपये देतोय महिन्याला, वर्षाला मजुराला काम लावतो। एक सोलापूर 2014 शरद बनसोड आला, त्यांनी एक दिवशी फिरकणार, सिद्धेश्वर महाराज आले, त्यांनी सुद्धा आले, पण आता शेवटी प्रणिता शिंदे आम्हाला निवडून द्यायचा आहे। सोलापूर जिल्ह्यात दिल्लीला पाठवायचा आहे। सोलापूरची लेख दिल्लीला पाठवण्याचा इथं निर्धार करणारेच लोक आपल्याला पाहावयास मिळत आहेत। काय सांगाल काका, कुठून आलात तुम्ही? मंगळवाडा तालुका ब्रह्मपुरी गाव, ब्रह्मपुरीचे आहेत। अच्छा, काय म्हणणं आहे तुमचं यावेळेस लोकसभेच्या मतदानासाठी? यावेळी म्हणणं एकच आहे की भाजप तडीपार झालं पाहिजे। तडीपार झालं पाहिजे, ते तर म्हणतात की 400 पार। 400 पार ना तडीपार का? कारण काय? अहो, माणसाच्याकडे एक रोजगार नाही, महागाई 40% वाढ केली आहे, जीएसटी 18% लावलाय, कसं शेतकऱ्यांना जगायचं, गोरगरिबांना कसं जगायचं? शेतकरी आहात का तुम्ही? मग शेतकरी झाले, शेतकरी आहेत। 500 लिटर दूध घालते, 5 रुपयाला अनुदान देते, 1 रुपया दिला त्यांनी अनुदान। खते वगैरे मिळतात का स्वस्तात? उसाला खत 1 लाखाचं खत घेतला का 18,000 जीएसटी चालली। उत्पन्न वाढलं का शेतकऱ्यांचं? उत्पन्न डबल करतो म्हणले, त्याचं उत्पन्न कमी आले, खताची क्वालिटी राहिली नाही पहिल्यासारखी। अच्छा, काँग्रेसच्या काळात जी क्वालिटी होती खताची इतकी राहिली नाही, ती राहिली नाही का? आज औषध सुद्धा आज राऊंडअपची बाटली 280 रुपयाला काँग्रेसच्या काळात होती, 280 रुपये। आज 600ला बाटली, 1 लिटर जरी पंपात टाकलं तर हराळ मरी नाही। हे एकदा बाहेर गेलं पाहिजे, तर आपला देश सुधरेल। काय म्हणताय काका, काय तुमचं कौल कुणाकडे आहे? आमचं मत प्रणितीताई शिंदे। 2 वेळा यांना 10 वर्षात 2 सिद्धेश्वर महाराज गेलं, बनसोडे गेलं, त्यांनी काही काम केलं नाही काका। आणि ते 15 लाख देतो म्हणलं, त्यांनी ना देऊ द्या, पण नुसतं राम राम 6,000 रुपये तर जमा करतात की मोदी? 18,000 आमचं या लाखाला जाते तर कापून। आम्ही जीएसटी जातोय, मोबाईलचा 10 रुपयाला सुद्धा आम्ही रिचार्ज मारत होतो का नाही, मग आता आम्हाला 200 रुपये मारावं लागते साधारण मोबाईलला। असं का? असं आमचं म्हणणं आहे। आणि म्हणजे मोठ्या लोकांचंच कर्ज यानं माफ केलं, शेतकऱ्याकडे अजिबात बघितलं नाही। एकंदरीत पाहता शेतकऱ्यांचं सध्याचं जे पिकांचं जे उत्पन्न आहे ते मागच्या 10 वर्षापूर्वी जेवढे होतं तेवढ्या पेक्षा कमी उत्पन्न येत आहे, परंतु खतांची आणि जे काही औषधे लागतात पीक फवारणीसाठी ती मात्र दुपटीनं आणि तिपटीनं वाढण्याचं प्रमाण वाढल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्याकडे आणखी काही लोक आहेत तिथं बसलेले, त्यांच्याकडून जाणून घेऊया।
नमस्कार. नमस्कार काका, काय म्हणताय? सभेसाठी आलात तुम्ही? हा, सभेसाठी आलो. कोणाकडे तुमचं कौल आहे? भाजपा, काँग्रेस का इतर पक्ष? पुण्याकडनं आमचं भाजपला ह्या केपेला सोडचिठ्ठी. का बरं सोडचिठ्ठी हो? सोलापूर मध्ये आम्ही 2 वेळा खासदार भाजपचे निवडून दिले. बर. दोन्ही खासदार 2 वेळा निष्क्रिय समजले. अच्छा. मोदी सरकारवर आम्ही विश्वास 10 वर्ष ठेवलो. बर. आताच्या सध्याला जे मोदीची गॅरंटी संपल्या तर वॉरंटी बी संपलेल्या आहेत. संपलं, एक्सपायर डेट झालं म्हणताय का? एक्सपायरी डेट. हा. आपला भारत देश शेती प्रधान देश, जय जवान जय किसान असा नारा आपण भारत स्वतंत्र झाल्यापासून देत आहेत. किसान तर संपलेला आहे, त्याला हमी भाव नाही, कुठल्याला दर नाही, काय नाही. आजच्या घडीला ह्याच सरकारने म्हणले कांदा पिकवणारे 10 जण, हा. खाणार 1000 जण. हा. तुमच्यासाठी आम्ही काहीच नाही म्हणून कांदा आमच्या भावानं 4800 ला विकला. आम्ही नुसतं 800 ला विकला. त्यानं सोनं घेतलं, मी फाशीचा दोरा घेतलो. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.